नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. केक कापून इथं मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे, कारण बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ शूट करत आहे. मध्यंतरीच्या 1-2 वर्षात बऱ्याच काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्या आणि माझं व्हिडिओ करण्याचं मोटिवेशनच निघून गेलं होतं. केलं नाही. पुढे हळूहळू तुम्हाला कळेलच की मी व्हिडिओ का नाही केले. तर बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येतो आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. खूप दिवसांनी माझं मन झालं, चला आज आपण व्हिडिओ करूया, म्हणून हा केक कापून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. केक कापण्याचं दुसरं पण एक कारण आहे, पण निमित्त दोन्ही झालं. इथे मी कानातलं वगैरे घालून तयार होत आहे. एका हातात कॅमेरा, एका हातात कानातलं, असं चालू होतं माझं. इथं मी पायाच्या अंगठ्याचं दाखवते बँडेज. सकाळी माझ्या पायाला थोडंसं लागलं होतं चालायला गेल्यावर. आम्ही गेलो होतो, मी आणि मयुरेश, भेळपुरी खायला. सुंदर, अत्यंत अप्रतिम अशी भेळपुरी होती ही. मस्त टेस्टी, आणि त्याची जी म्हणजे त्याचं शॉप पण होतं आणि अशी त्यांनी ती ही गाडी बाहेर लावली होती, खूप भारी होती. व्हिडिओतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट. तर हा आहे प्रसाद चारधामचा. माझी एक मैत्रीण, तिचं नाव आहे ऐश्वर्या, आणि ती चारधाम यात्रेला गेली होती, केदारनाथ वगैरे तिकडं. तर तिथून तिने हा प्रसाद आणला होता आणि हा प्रसाद तिने मला दिला. खूप धन्यवाद ऐश्वर्या तुझे. ओम नमः शिवाय. घर बसल्या देवांचा प्रसाद घरी मिळाला. नंतर होता संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेत. आपल्या बायकांना पडणारा नेहमीचा प्रश्न आहे, भाजी काय करायची, भाजी काय करावी, काय करू भाजी. तर मलाही असाच प्रश्न पडला होता. ही ॲक्च्युली डाळ मी दुपारी वरण भात खायचं म्हणून पिवळी डाळ केली होती साधी, आणि त्याच्यानंतर मग मी त्याच डाळीला फोडणी दिली आहे. थोडीशी पातळ दिसत असेल, कारण ती पातळ झालीच पण होती. तर म्हटलं चला वरण फळं, वरण चकोल्या, जे पण काही म्हणतात ते आपण करून घेऊया. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं डाळीचं पीठ त्याच्यात टाकलं. सगळे मसाले टाकले. मसाले म्हणजे काय, आपलं रोजचं बेसिक तिखट, मीठ, हळद, जिरेपूड थोडीशी टाकली, आणि असं मी ते मळून घेतलं पीठ. थोडंसं घट्टसर मळायचं, म्हणजे ते लाटायला असं सोपं पडतं. याच्या आधी मी असे मसाले घालत नव्हते. मी प्लेनच चपाती लाटायचे. आपण जसं चपातीचं पीठ मळतो मीठ घालून, त्याचीच मी लाटायचे आणि बनवायचे. पण या पद्धतीनं ही रेसिपी पण मी अशीच यूट्यूबवर बघितली होती. चला म्हटलं मसाले घालून कसं लागतं बघूया, आणि खूप सुंदर लागलं. मग तेव्हापासून मी अशाच पद्धतीनं बनवते. ॲक्च्युली मी ते सगळं शूट केलं होतं, मसाले वगैरे पीठ मळताना. पण बऱ्याच दिवसांनी शूटिंग करते आहे, बऱ्याच दिवसांनी व्लॉगिंगला सुरुवात केली आहे. माझ्याकडून विसरूनच गेलं ते कॅमेरा ऑन करायचा आहे ते. माझा तो छोटा ट्रायपॉड होता, तोही सापडत नाही आहे सध्या. त्याच्यामुळं सगळी अशी कसरत करून मी हा व्हिडिओ बनवला आहे. एका डब्यामध्ये एक कप ठेवला, त्याच्यापुढं तो कॅमेरा लावला, असं बरंच काही काय केलं. तर चला ते असं लाटून घेतलं. तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ लाटून घ्यायचं. त्याचे चौकोनी तुकडे करायचे, आणि मग त्या डाळीला पण छान फोडणी दिली होती. मस्त भरपूर असा लसूण घातला होता, जिरे मोहरीची फोडणी दिली होती, लाल तिखट थोडंसं टाकलेलं, आणि मग त्याच्यामध्ये दुपारीच मी हळद आणि हिंग वगैरे टाकलेलं होतंच. बेताचं मीठ टाकलं चवीनुसार, आणि मग ते सगळे चौकोनी केलेले ते तुकडे मी चपातीचे याच्यामध्ये टाकले. तर डाळीत पण थोडीसा मसाला, तिखट वगैरे, आणि त्या चपातीच्या पिठात पण इतकं भारी लागत होतं हे, आणि खरंच खूप छान लागतं. आणि ती डाळ जी पातळ दिसत होती नंतर, पण हे शिजल्यानंतर ते पाणी सगळं आटून जातं आणि मग ते असं थोडंसं घट्टसर होतं. तर हे झालं होतं तयार. छान वाढून घेतलं. त्याच्यावर मस्तपैकी असं तूप घालायचं, छान असा. त्याच्यावर तुम्हाला जर हवा असेल तर लिंबू पिळायचा. लिंबू शक्यतो खावाच जेवताना, कारण पदार्थातलं काय म्हणतात ते आयर्न वगैरे, मी काय सायन्सची स्टुडंट नाही आहे, पण ॲब्झॉर्ब होतं आपल्या शरीरामध्ये त्याच्यातून आयर्न वगैरे, म्हणून ते खावं. लिंबू पिळताना लिंबूचा रस कमी, त्याचा जीव जास्त निघत होता. आता तुम्ही बघितलंच असेल, आणि इथं मी आता टेस्ट केले. वाव, सुपर्ब, खरंच खूप भारी लागत होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक